मध्यरात्री 2 वाजता महाराणी रेवती आपल्या 2 विश्वासू सैनिकांना घेऊन महालाबाहेर पडली। त्यावेळी महालातली सगळी मंडळी झोपली होती आणि त्याचबरोबर महाराज सुद्धा गाढ झोपेमध्ये होते। 2 विश्वासू सैनिकांना सोबत घेतलं आणि त्यांच्या हातामध्ये मशाली दिल्या आणि सांगितलं, चला माझ्या मागे मागे या। आणि महाराणीच्या पाठीमाग हातामध्ये मशाल घेऊन दोन्ही सैनिक चालत आहेत। बघत बघत ते नगराबाहेर आले। नगराबाहेरून एका जंगलामध्ये प्रवेश केला। संध्याकाळी रात्र असल्यामुळे त्या 2 सैनिकांच्या मनामध्ये प्रश्न पडला, एवढ्या अंधाऱ्या रात्रीमध्ये महाराणी आपल्याला कुठे घेऊन चालल्यात? परंतु महाराणीला विचारण्याविषयीच त्यांच्या मनामध्ये सामर्थ्यच नाही, किंवा ते महाराणीला बोलूच शकत नव्हते की आपण जातोय कुठं। दोघांच्या मनामध्ये विचारचक्र सुरू होतं आणि महाराणी लगभग पुढे चालत होत्या आणि हे दोघे जण हातामध्ये मशाली घेऊन निघत होते। काही वेळानंतर ते एका विवराजवळ येऊन थांबले। भुयार होतं मोठं। महाराणीने आदेश दिला, सैनिकांनो ह्या विवराचं दार उघडा। आणि मोठे धष्टपुष्ट असलेले ते सैनिक ताकद लावून त्या विवराचं दार उघडलं आणि हातामधल्या मशाली घेऊन पुढे गेले त्यांनी। आणि पाहिलं तर काय, आतमध्ये एक साधू मृत अवस्थेमध्ये पडलेला आहे। दोघांनाही काय प्रकार आहे काहीच लक्षात यायला तयार नव्हतं, परंतु महाराणीला सगळ्याचा सगळा प्रकार माहिती होता। महाराणींनी आदेश दिला, शिपायांनो हा जो साधू दिसतोय याच्या देहाचे तुकडे तुकडे करून टाका। आणि राणीच्या आदेशापुढे या सैनिकांचं काही चाललं नाही। का तुकडे करायचे? मेलेल्या देहावरती अजून शस्त्रघात का करायचा आणि देह नष्ट का करायचा हे त्यांना काही समजत नव्हतं। त्या देहाला उचललं, तिकडून अरण्यामध्ये घेऊन आले। त्या देहाचे 1000 तुकडे केले आणि सगळे तुकडे वनामध्ये इकडे तिकडे विस्तीर्ण फेकून दिले। सगळा काय प्रकार शिपायांच्याही लक्षात येत नव्हता, परंतु राणीला आपलं कार्य पूर्ण झालं म्हणून राणीला आनंद वाटत होता। रेवती राणीनं एका साधूच्या देहाचे 1000 तुकडे का करविले, यामागचा काय तिचा हेतू होता ते शिपायांना आणि आपल्याला जाणून घेण्यासाठी नवनाथ भक्ती सराचा 32वा अध्याय श्रवण करावा लागला। तर काय आहे ही संपूर्ण कथा जाणून घेऊया नवनाथ भक्ती सराच्या अध्याय 32व्या मध्ये। रामकृष्ण हरी। हरी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता घडो
साष्टांग नमस्कार माझा तया संत श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारे बरनौ रघुबर बिमल जसु जो दायक फल बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालया श्री गणेशाला वंदन करून श्री गुरुला वंदन करून कथेला सुरुवात करूया। जय जय जगद्द्वारा जगदाश्रिता रुक्मिणीवरा दीनबंधो दया सागरा वीरा सुरवरा तू एक तरी ऐसा प्रभु समर्थ सर्वां सुरवरां प्रति जैसा मघवा तरी आता कृपार्णवा ग्रंथादरी का मागिले अध्याय कथन चौरंगी बैसे तपा कारण उपरी गोरक्ष मच्छिंद्र नंदन गिरनार गिरी पोचले रामकृष्ण हरी। कालच्या अध्यायामध्ये श्री गुरु मच्छिंद्रनाथांनी आणि गोरक्षनाथांनी चौरंगीला बद्रिकाश्रमाच्या तीर्थक्षेत्रामध्ये एका गुहेमध्ये तपश्चर्येला बसवलं। त्या दोघांना चौरंगीला तपश्चर्येला बसवून ते दोघेही श्री गुरु दत्तात्रेयांच्या भेटीसाठी गिरनार पर्वतावर आले। श्री गुरु दत्तात्रेयांची भेट घेतली, डोळे भरून श्री दत्तात्रेयांना पाहिलं। काय आनंद झाला दत्तप्रभूंना। दत्तप्रभू म्हणतात मच्छिंद्रनाथांना, वत्सा आपल्या आईला एवढं कष्ट द्यायचं असता का रे? तू मला एवढं कष्ट दिलास आणि इतका वेळ माझ्यापासून लांब राहिलास आणि तुझ्या भेटीसाठी माझा हा देह माझा जीव किती तळमळ करीत आहे तुला ठाऊक नाही, तरीही तू इतकी दिवस मला सोडून राहिलास आणि आपल्या आई सोबत कोणी असं करतं का? असं म्हणून श्री दत्तात्रेयांनी मच्छिंद्रनाथाला मिठी मारली। श्री गुरु दत्तात्रेयांचं आपल्यावरती किती निस्सीम प्रेम आहे, काय जिव्हाळा आहे हे पाहून मच्छिंद्रनाथाचं मन गहिवरून आलं आणि त्यांनीही एक मुलगा जसा आपल्या आईच्या कुशीमध्ये जातो तसं मच्छिंद्रनाथ श्री दत्तात्रेयांच्या कुशीमध्ये गेले। दोघांची प्रेमळ भेट आहे।
श्री गुरु दत्तात्रेयांनी मच्छिंद्रनाथाला जवळ बसवलं. मच्छिंद्रा, कसं आहे? सगळं ठीक आहे की? जे काही क्षेमकुशल होतं संपूर्ण क्षेमकुशल विचारलं. वृक्षाला सुद्धा आदराने बसवलं आणि म्हणाले, आता बघा, तुम्ही मला सोडून एक क्षणभर सुद्धा हलायचं नाही. इतके दिवस मी तुमचा विरह सहन केलेला आहे. आता मला सोडून जायचं नाही. तुम्ही दोघंही गिरनार या पर्वताच्या क्षेत्रामध्ये तुम्ही आनंदाने राहा. पुढील 6 महिने दत्तप्रभूंच्या सहवासामध्ये, दत्तप्रभूंच्या सानिध्यामध्ये मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ अतिशय आनंदाने राहू लागले. दत्तात्रेयांनी मनोभावे त्यांचे सगळे कौड कौतुक पुरविले. तिघेही एकत्र जेवण करायचे. छान असं या भगवंताचं नामस्मरण करायचं. गप्पा गोष्टी व्हायच्या. गिरनार अशा पवित्र पर्वतावरती तिघेही फिरायचे. संध्याकाळी यायचे. मंदिरामध्ये शांत या ठिकाणी बसायचे. तिघांनाही अतिशय आनंद वाटायचा एकमेकांच्या सानिध्यामध्ये. श्री गुरु दत्तात्रेयांचं मन या ठिकाणी भरून आलेलं होतं की कित्येक दिवसानंतर माझे शिष्य मला भेटण्यासाठी या सुंदर अशा गिरनार पर्वतावरती आलेले आहेत आणि आपण त्यांना चांगल्या प्रकारे ठेवलं पाहिजे. सगळं त्यांची सोय करून दत्तात्रेयांनी दिली. 6 महिने त्या ठिकाणी पवित्र अशा गिरनार पर्वताच्या ठिकाणी राहिल्यानंतर गोरक्षनाथांनी दत्तात्रेयांना एका दिवशी म्हणतात, गोरक्षनाथ, दत्तात्रेया, आपण मनोभावानं आमचं या ठिकाणी पाहुणचार केला. अतिशय प्रेमाने आम्हाला इतके दिवस आपण ठेवून घेतलात. परंतु आमचा अवतार तुम्हाला माहित आहे दत्तात्रेया, जगाच्या हिताकारणे आमचा अवतार झालेला आहे. संतांचं काय कार्य आहे? जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. जगाचं कल्याण करण्यासाठी या संत विभूतींनी, संत महात्म्यांनी पृथ्वी तलावरती संचार करावा आणि जे दीनहीन दुबळे लोक या संसाराच्या शोकसागरामध्ये खितपत पडलेले आहेत त्यांना या संसारापासून मुक्त करावं, त्यांना ज्ञानाचं ज्ञान अमृत द्यावं, हे एका संताचं कर्तव्य आहे. आणि गुरुराज, आपण जाणता आमचा देह, आमचा जन्म जगाच्या हितासाठी आहे. पृथ्वी तलावरती भक्तीचा संप्रदाय वाढवण्यासाठी, नाथाचा संप्रदाय वाढवण्यासाठी आमचा जन्म, आमचा अवतार या ठिकाणी झालेला आहे. आणि कृपा करून 6 महिने आम्ही या ठिकाणी राहिलो. आता इथून निघण्याची आम्हाला आज्ञा द्या. मच्छिंद्रनाथांनी हात जोडून श्री गुरु दत्तात्रेयांना जाण्याची आज्ञा मागितली. दत्तात्रेयांनी काय आहे ते संपूर्ण या ठिकाणी, आता त्यांचा हे जे अवतार झालेला होता पृथ्वी तलावरती या कलयुगामध्ये सत्याचा प्रचार करण्यासाठी, सत्याचा प्रसार करण्यासाठी आणि कलयुगातल्या जे हीन दीन आहेत त्यांना या संसार सागरातून बाहेर काढण्यासाठी सगळ्यांनी अवतार घेतलेला होता. अवताराची संपूर्ण कथा आपण पहिल्या अध्यायामध्ये ऐकलेली आहे. दत्तात्रेयांनी निघण्याची परवानगी त्यांना दिली. त्यांची बोळवण करून त्यांना मच्छिंद्रनाथांना आणि गोरक्षनाथाला पाठवून दिले. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ दत्तप्रभूंचा आशीर्वाद घेऊन, दत्तप्रभूंचं मनोभावे दर्शन घेऊन आपला कार्यभार करण्यासाठी निघाले. तीर्थक्षेत्रासाठी निघाले. मजल दर मजल करीत ते काशी क्षेत्रामध्ये येऊन पोहोचले. त्यावेळी काशीच्या तीर्थक्षेत्रामध्ये त्रिविक्रम नावाच्या राजाचं राज्य होतं. प्रजेच्या हितरक्षणासाठी सदैव तत्पर असणारा राजा तो या काशी क्षेत्रामध्ये राज्य करत होता. प्रजेविषयी मनामध्ये अत्यंत माया, अत्यंत जिव्हाळा आणि साधूजनांप्रती आपल्या हृदयामध्ये प्रेम असणारा राजा. छोटस जरी प्रजेला दुःख असेल तरी त्या दुःखातून बाहेर काढणारा राजा.
प्रजाहित दक्ष राजा आणि प्रत्येक प्रजेच्या मनावरती अधिराज्य गाजवणाऱ्या या राजाचं राज्य काशी तीर्थक्षेत्र पाहिलं. आणि मच्छिंद्रनाथ त्यावेळी गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ नगरामध्ये आले. त्रिविक्रम राजाची कथा ऐकूया. त्रिविक्रम राजा, त्याची राणी रेवती आणि दोघांचा अतिशय सुखाने राज्यकारभार चालू आहे. कुठलीही जर प्रजेला अडचण आली तर अर्ध्या रात्री धावून जाणारा हा राजा प्रजेच्या हितासाठी त्यानं स्वतःला अर्पून दिलं होतं. स्वतःचा देह त्यांच्यासाठीच समर्पित केलेला होता. काही जरी झालं तर माझ्या प्रजेला एवढंच सुद्धा दुःख भोगण्याची पाळी येऊ नये, दुःख त्यांना कुठलंच दुःख होऊ नये, कुठल्याच गोष्टीची कमतरता होऊ नये म्हणून राजाने सर्वोपरी यथोपचारे सगळे प्रयत्न केले होते. सगळी व्यवस्था नगरामध्ये करून ठेवलेली होती. परंतु राजाच्या पोटी पुत्र संतान नव्हतं. म्हणून राजाचा जीव हळहळ व्यक्त करायचा. रेवती राणी आणि त्रिविक्रम राजा दोघेही रात्रंदिवस चिंतेमध्ये असायचे. असं आहे, संसारामधलं अतिशय मोठं दुःख कोणतं तर संततीचं. ज्याच्या पोटी संतती नाही त्याला काय दुःख होते, त्याच्या मनामध्ये काय व्यथा होतात ते त्यालाच माहिती. ज्याच्या पदरी घोर असं या ठिकाणी निराशा आलेली आहे, ज्याच्या पदरी भगवंतांनी पुत्र संतान लिहिलेलंच नाही, त्यांनाच हे दुःख ठाऊक. राजा रात्रंदिवस चिंतामग्न असायचा. दिवसेंदिवस राजा वृद्धापकाळाच्या आश्रमामध्ये पदार्पण करीत होता. हळूहळू राजा म्हातारा होत असल्यामुळं राणीला चिंता पडू लागली. आणि आपले महाराज, काळाचा काय निष्ठुर असणारा काळ आहे, आणि आपले जर महाराज आपल्याला सोडून गेले तर आपला वंश कसा वाढायचा, आणि एवढा राज्यकारभार कोणाच्या हातामध्ये द्यायचा, कोणी चालवायचं हे राज्य, आणि आपल्या राज्याचा पुढचा वाली कोण आहे. राणी चिंतेमध्ये चिंतामग्न असायची. राजाला रात्रंदिवस चिंता लागली, आपल्याला पुत्र होत नाहीये, आणि पुत्राच्या मोहापोटी तळमळणारा त्याचा जीव कसा आहे. चिंता चिते समान आहे. चिंता करणाऱ्या माणसाला ती चिंता चितेपर्यंत निघून पोहोचवते. जिवंत असणाऱ्या त्या शरीराचं मन चहूदिशेकडे धाव घेत असताना चिंतारूपी किडा जर त्याच्या मनाला एकदा जर ग्रासू लागला तर महाभयंकर असणारा मनरूपी वृक्ष धाडकन कोसळतो. त्यामुळं चिंता करण्यापेक्षा चिंतन करावं भगवंताचं. संसारामध्ये प्रत्येकाला दुःख आहे, प्रत्येकाच्या पदरी दुःख आहे. या विधात्यानं कुणाला सुखी ठेवलेलं नाही. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे. राजा दुःखी आहे, प्रजा सगळेच्या सगळे दुःखी आहेत. प्रत्येकाच्या पदरामध्ये दुःख आहे, परंतु ज्यांचं त्यांचं दुःख वेगळं. प्रत्येकांना असं वाटत असतं की भगवंतानं काय वाटोळ केलो मी या देवाचं, सगळेच्या सगळे दुःख माझ्याच पदरी बांधून ठेवले. काय पाप केलं मी, कुणाचं वाटोळ केलं, एवढं दुःख या भगवंतांनी मला दिले, असं प्रत्येकाला वाटत असतं. परंतु ज्यांच्या त्यांच्या कर्माचा भोग त्यांना भोगावाच लागला. अनेकांच्या मनामध्ये प्रश्न आहेत, या जन्मामध्ये माझे तर कर्म एवढे चांगले आहेत, माझ्याकडून एखाद्या निष्पाप जीवाला सुद्धा माझ्याकडून काही त्रास झाला नाही. जसं मला कळतं, लहानाचा जसा मी मोठा झालो, ज्या वेळेपासून मला कळायला लागलं त्यावेळेपासून तर मी कधी कुणाचं मन नाही दुखावलं, तरी सुद्धा देवाने मला एवढं दुःख दिलं.
अनेकाच्या मनामध्ये हा प्रश्न घिरट्या घालत असतो. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या जन्माचे कर्म जरी चांगले असले तरी जर गेल्या जन्माचे भोग जर भोगायची शिल्लक राहिले असतील आणि गेल्या जन्माचे जर कर्माचा हिशोब व्हायचा राहिला असेल तर या जन्मामध्ये त्या जन्माचे कर्म आणि त्या कर्माचे भोग या जन्मामध्ये भोगावेच लागतात. म्हणून या संसार चक्रामधून भोग भोगल्याशिवाय कुणाला या ईश्वराने सुटका दिलेली नाही. म्हणून चिंता व्यक्त करण्यापेक्षा चिंतन करावं, भगवंताचं अखंड नामस्मरण करावं, कथा ऐकावी, कथेमध्ये जावं, भजनामध्ये जावं, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्मरस आवडीने. अहो, ब्रह्मरसाची गोडी जर घ्यायची असेल तर भजनामध्ये या, कीर्तनामध्ये या. आणि जर कुठं जर जाऊ वाटत नसेल, तीर्थयात्रेचे ठिकाण आहे ज्या ठिकाणी गेल्यानंतर मनाला अशी विलक्षण शांती लाभते. आमच्या माऊली ज्ञानोबारायांचं या ठिकाणी आळंदीमध्ये गेल्यानंतर ज्ञानोबारायांच्या दर्शनासाठी जेव्हा जाल त्यावेळी आमच्या ज्ञानोबारायांच्या जिवंत समाधीचं काय सामर्थ्य आहे ते लक्षामध्ये येईल. ज्ञानोबारायांच्या सहवासामध्ये, ज्ञानोबारायांच्या तीर्थक्षेत्रांच्या सानिध्यामध्ये एक विलक्षण प्रकारची शांती लाभते. आणि जर सगळं जर काही होत नसेल, ठाईच बैसुनी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा, हे सगळं जर काही होत नसेल तर एका जागी निवांत बसावं आणि ईश्वराचं चिंतन करावं. परंतु चिंतेमध्ये पडू नये, कथेकडे वळूया. त्रिविक्रम राजा रात्रंदिवस चिंतेमध्ये आहे. आपल्या पोटी संतान नाही, आपल्याला मुलबाळ नाही, आपला वंश कसा वाढायचा या चिंतेनं त्याचं मन उदास झालं. आणि राजाच्या जिव्हारी लागलेली ती चिंता राजाला मृत्यूच्या शय्येवरती नेऊन पोहोचवली. अतिशय सुखाने त्या दोघांचा संसार सुरू आहे. राणीला वाटलं राजा जर न जाणं, राजाचं जर काही बरं वाईट झालं तर आपल्या वंशाचं काय व्हायचं. राजाच्या विचाराने रात्रंदिवस तळमळत असणारी राणी या चिंतेच्या सागरामध्ये जेव्हा राजा पडले त्यावेळी राजाला, संपूर्ण राजाच्या अंगाला ज्वर आला, ताप आला. आणि तापीनं राजाचं शरीर होरपळू लागलं आणि वृद्ध झालेला राजाचा देह, राजाने या इहलोकीची यात्रा संपविली. पवित्र अशी कर्म होते आणि या कर्माचा इथला राजांचा हिशोब झाला आणि राजाच्या देहामधून जीव आकाश मार्गे स्वर्गलोकीकडे प्रस्थान करण्यासाठी निघाला. राजाच्या मरणाची वार्ता नगरामध्ये पोहोचली आणि ज्यावेळी राजानं देह ठेवला त्यावेळी त्या नगराची काय अवस्था झाली. रेवती राणीला काय दुःख झालं, काय तिची ती अवस्था ग्रंथकर्त्यांनी वर्णन केलेली आहे. ऐकूया. प्राण सांडुनी शरीराते गेलासे निराळ पंथे, मही उरले असे प्रेत, झाला अकांत करी परत्र. राजाने शरीरामधून प्राण सांडला आणि आकाश मार्गाने राजा स्वर्गलोकीकडे प्रस्थान केला. आता या भूतलावरती राजाचं फक्त प्रेत शिल्लक राहिलेलं आहे. काय कथेचा भावार्थ आहे, काय प्रजाजनांची अवस्था झाली. जो राजा आपल्या प्रजेला पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळतो, आपल्या प्रजेचं मुलाबाळाप्रमाणे सांभाळ करतो, त्या राजाच्या प्रजेची काय अवस्था झाली असेल. एवढी सुंदर कर्म असणारा, एवढा प्रजाहित दक्ष राजा ज्यावेळी प्रजा सोडून जातो त्यावेळी त्या प्रजाजनांचं काय हालत झाली असेल. अहो, प्रजाजनांचं सोडा, राजाची मुख्य असणारी अशी पट्टराणी रेवती
रेवतीचं काय दुःख झालं असेल, रेवतीला काय दुःख झालं असेल, काय तिच्या मनाची अवस्था झाली असेल. पवित्र नामी रेवती ललना, अट्टहास करी शोक हृदना. तिची रीती तर्जना, दुःख प्रवाह लोटला. पवित्र नामी रेवती ललना, अट्टहास करी शोक हृदना. राणी शोक करू लागली, माझे प्राणनाथ मला सोडून गेले, काय करू मी आता, काय करू. मला या संसाराच्या दुःख सागरामध्ये एकटं सोडून इहलोकीच्या यात्रेसाठी राजा, माझ्या प्राणनाथा, आपण एकटे कसे गेला तो. मला पाठीमागे सोडून मला या शोक सागरामध्ये बुडून आपण कसे गेला तो. राणी दुःख करत आहे आणि नगरवासियांना सुद्धा आपल्या राजाच्या जाण्याचं एवढं दुःख झालं. नगरवासीय सुद्धा शोक करू लागले. आठवणी त्रिविक्रम रायाचे गुण, परमाक्रंदती जग. म्हणती पुन्हा या राया समान, होणार नाही दुसरा. आपल्या प्रजेवरती जीव वाळून टाकला होता हो त्या राजाने. राजा त्रिविक्रमाचं हे साम्राज्य आपल्या पोटच्या बाळाप्रमाणे या प्रजाजनांना राजाने सांभाळलं होतं. त्यांच्या प्रत्येक सुखादुःखामध्ये धावून गेलेला राजा ज्यावेळी या सर्व प्रजाजनांना सोडून गेला, त्यावेळी अतिशय खिन्न झालेली प्रजा राजाचे गुण आठवून रडू लागले. प्रजाजन म्हणतात, आमच्या त्रिविक्रम राजासारखा राजा पुन्हा होणं नाही या पृथ्वी तलावरती. ऐसे अट्टहासे घरोघरी जना, नारी नरादी दुःख संपन्न. तै संधित गावी येऊन, नाथ तेथे पातले. प्रजाजना दुःखाच्या शोक सागरामध्ये बुडालेली आहे. रेवती राणी प्रजाजनामधले लहानापासून ते थोरापर्यंत सगळेच्या सगळे शोक सागरामध्ये बुडून गेलेले आहेत. प्रत्येक जण राजाचे गुण आठवून हंबरडे फोडून रडू लागले. सगळ्या नगरामध्ये आकांत उठलेला आहे. सगळ्या नगरामध्ये एकच कल्लोळ उठला. आमचा राजा आम्हाला सोडून गेला, आता आम्ही कसं जगायचं, आमचं आता कसं व्हायचं. राजाच्या आठवणीमध्ये हळहळ व्यक्त करणारी ती प्रजा राजाचा शोक करत असताना त्यावेळी गुरु मचिंद्रनाथ आणि गुरु गोरक्षनाथ त्रिविक्रम राजाच्या नगरामध्ये येऊन पोहोचले. काशीच्या तीर्थक्षेत्रामध्ये आलेले आहेत. सगळीकडे पाहिलं, वट्ट्यावर चवाट्यावर सगळी जनता हळहळ व्यक्त करत आहे. सगळीकडे एकच आकांत उठलेला आहे. आणि या नगरीचा राजा त्रिविक्रम हा देह सोडून गेलेला आहे. त्यांची ती तळमळणारी अवस्था मचिंद्रनाथांनी पाहिली आणि त्यांच्या सुद्धा मनाला अतिशय दुःख झालं. काय राजा असेल,
काय प्रजाजनांवरती प्रेम केलेलं असेल, त्याच अर्थी हा प्रजाजन एवढे दुःख व्यक्त करत आहेत. ते क्षेत्र महान प्रयागस्थान उभय संचरती त्या कारण तो ग्रहोग्रही दुःख निमग्न शोकाकुलित मिरवले. काशीच्या प्रयाग क्षेत्रामध्ये ज्यावेळी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ येऊन पाहिलं, सगळ्या नगरवासियांची ती दुःखरहित झालेली, दुःखामध्ये असणारी अवस्था सगळेजण शोक व्यक्त करत आहेत. आणि प्रयागाच्या तीर्थक्षेत्रामध्ये, काशीच्या सुंदर क्षेत्रामध्ये, सगळ्या नगरीमध्ये दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. सगळेजण शोकाच्या सागरामध्ये पडलेले आहेत. त्यांचं दुःख, ते शोक कसा व्यक्त करत आहेत. कोणी येऊ कोणी शरीर टाकीत अवनी, कोणी पडले मूर्छाई, कोणी हृदयी योजनी पाणी धब धबा पीते. कोण धरणीवरती अंग टाकून गडबडा लोळत आहे, कोण मूर्छा येऊन पडलेला आहे, कोण छाती बडवून रडत आहे, कोण राजा राजा राजा, आमचा राजा गेला, त्रिविक्रम राजा गेला म्हणून इकडं तिकडं सैरावैरा पळत आहेत, वेड लागल्यासारखं. कोणी पिशाचवत इकडून तिकडे धाव घेत, आहा म्हणून शरीराते धरणीवरी कोणी वेड लागल्यासारखे इकडून तिकडून पळत आहे. त्रिविक्रम राजाबद्दलचा असणारा त्यांचा जिव्हाळा, त्यांचं प्रेम, त्यांच्या मनामध्ये दुःखाचं वातावरण निर्माण झालं. दुःख झालं त्यांना आणि दुःखामध्ये पडलेली ही प्रजा हळहळ व्यक्त करत आहेत. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ ज्यावेळी प्रयागाच्या तीर्थक्षेत्रामध्ये येऊन पाहिलं, सगळ्या नगरवासियांची ती अवस्था, त्यांचं राजाविषयी असलेलं प्रेम पाहून एक वेळ मच्छिंद्रनाथांना वाटलं आपण या राजाला जिवंत करावं आणि प्रजाजनांमध्ये हा जो या दुःखाचा, या ठिकाणी दुःखाच्या सागरामध्ये पडलेले ते सगळे प्रजाजन, सगळ्यांना दुःख सागरामधून बाहेर काढावं. मच्छिंद्रनाथांनी राजाचा संपूर्ण वृत्तांत जाणून घेतला. मच्छिंद्रनाथांनी डोळे बंद केले आणि राजाविषयी सगळी अवस्था ज्यावेळी जाणली, त्यावेळी मच्छिंद्रनाथाच्या लक्षात आलं की या इहलोकीची सगळेच्या सगळे हे जे कर्म आहेत, त्या कर्मामधून मुक्त होऊन राजा या लोकीची यात्रा, हा जो देह आहे, हा जन्म आणि जन्मून जन्मामध्ये त्याची कर्म संपूर्ण झाल्याशिवाय तो मुक्त होत नाही आणि आपली सगळीच्या सगळी कर्म संपून तो राजा स्वर्गलोकी गेलेला आहे. आणि मच्छिंद्रनाथांनी पाहिलं की आता राजाला जिवंत करण्याचा कुठलाच पर्याय नाही. राजा या 84 लक्ष योनीमधून मुक्त झालेला होता आणि या योनीमधून मुक्त झालेला त्याचा देह पुन्हा राजा जिवंत होऊ शकणार नाही हे मच्छिंद्रनाथाच्या लक्षात आलं. म्हणून मच्छिंद्रनाथाचा सुद्धा काही इलाज चालला नाही. राजाला उठून सगळ्या प्रजाजनांना या ठिकाणी आनंदी करावं, त्यांना होत असलेलं हे दुःख, या दुःखामधून त्यांना बाहेर काढावं म्हणून मच्छिंद्रनाथांनी राजाला जिवंत करण्याचं ठरवलं होतं. परंतु मुक्त झाल्यामुळे राजाला जिवंत करणं शक्य नाही हे त्यांच्या लक्षामध्ये आलं आणि मच्छिंद्रनाथ
त्या नगरवासियांना तसंच शोकामध्ये ठेवून नगर सोडून एका जंगलामध्ये आले. गोरक्षनाथाला हळहळ वाटत आहे. गोरक्षनाथ म्हणून विचार करत आहे, आपल्या राजाविषयी एवढी प्रेम असणारी ही प्रजा तळमळ व्यक्त करत असणारा मच्छिंद्रनाथ राजाला जिवंत कसं काय करत नाही. गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथाला म्हटलं, गुरुवर्या, प्रजाजन अतिशय दुःखामध्ये आहे आणि राजाविषयी असणार त्यांचं प्रेम, राजाविषयी असणारी त्यांची ही जिव्हाळा भरपूर आहे. आणि काय करा, त्यांना या दुःख सागरातून बाहेर काढण्यासाठी तुम्ही राजाला पुन्हा जिवंत करा. मच्छिंद्रनाथांनी काही उत्तर दिले नाही आणि गावाबाहेर येऊन एका जंगलामध्ये येऊन टेकडी होत, सुंदर अशा टेकडीवरती येऊन थांबले. त्या ठिकाणी गोरक्षनाथ विनंती करत आहेत गुरुवर्याला, गुरुवर्य, प्रजा अतिशय दुःख भरीत होऊन या शोकामध्ये बुडालेली आहे. या प्रजाजनांना दुःखातून बाहेर काढलंच पाहिजे. आणि दुसऱ्यांदा गोरक्षनाथ आपल्या गुरुवर्यासमोर म्हणतात, गुरुवर्य, राजाला आपण कृपा करून जिवंत करावं आणि यांना या संकटातून बाहेर काढावं. आपल्या शिष्याला काही उत्तर दिले नाही. मच्छिंद्रनाथाने शांत बसण्यासाठी सांगितलं आणि ध्यानमग्न अवस्थेमध्ये बसलेले आहेत. ज्या टेकडीवरती मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ थांबले होते त्याच टेकडीच्या जवळ स्मशान होतं. बघता बघता ही सगळी बातमी त्या अंतपुरामध्ये पसरली आणि त्या नगरीचे सगळेच्या सगळे नगरवासीय राजाच्या अंत्यविधीच्या तयारीसाठी लागले. अंत्यविधीची संपूर्ण तयारी झाली. स्मशानामध्ये चिता रचली आणि राजाच्या अंत्यविधीच्या ज्या संपूर्ण ज्या विधी आहेत त्या संपूर्ण पूर्ण केल्या आणि राजाला घेऊन सगळे नगरवासीय स्मशानामध्ये आले. राजाविषयी एवढा जिव्हाळा होता, एवढं प्रेम होतं. राजाच्या प्रेताला कवटाळून हंबरडा फोडून लोक रडू लागले. त्यांच्या त्या हंबरड्याचा आवाज गोरक्षनाथाच्या कानामध्ये येऊन गोरक्षनाथाला जणू सांगत होता, नाथा, आमच्या राजाला जिवंत करा. आणि त्यांचे ती दुःखातली असणारी अवस्था गोरक्षनाथांनी पाहिलं. आपल्या गुरुवर्याला म्हणाले, गुरुवर्या, राजाला आपण जिवंत करून या प्रजाजनावरती कृपा करा. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथाकडे लक्ष दिलं नाही आणि गोरक्षनाथाला सांगितलं, राजाला जिवंत करणं आता या ठिकाणी कोणाचंच काम नाही. प्रजाजनांची ती होत असणारी हळहळ गोरक्षनाथाच्या जिवारी लागली आणि गोरक्षनाथ म्हणतात, गुरुवर्य, जर आपण यांचं दुःख जर समजून घेत नसाल, राजाविषयी असणार यांचं मन, यांची राजाविषयी असणारी आसक्ती, राजाविषयी असणार प्रेम आपण जर ओळखत नसून, यांना जर या चिंतेमधून आपण जर बाहेर काढणार नसाल, तुमचा हा शिष्य गोरक्ष राजाला जिवंत करून आपलं सामर्थ्य काय आहे ते दाखवल. मच्छिंद्रनाथांनी म्हटलं, गोरक्षा, राजाला जिवंत करणं तुझ्याही हातामध्ये नाही आणि तुझ्यामध्ये तेवढं सामर्थ्य नाही की तू राजाला जिवंत करू शकशील. आपल्या गुरुवर्यांनी आपल्या सामर्थ्याविषयी शंका उत्पन्न केली आणि आपल्या गुरुवर्यांचे ते उद्गार गोरक्षनाथाच्या जिवारी लागले आणि गोरक्षनाथांनी प्रतिज्ञा केली. गोरक्षनाथ आपल्या गुरुवर्याला म्हणतात, गुरुवर्य, आपण जर या राजाला जिवंत नाही केलं तर तुमचा हा शिष्य राजाला जिवंत करेल, वेळ प्रसंगी आपले प्राण देईल. आणि जर जिवंत करणं जर शक्य झालं नाही तर स्वतःची चिता रचून त्याला अग्नी पेटवून त्या अग्नीमध्ये उडी टाकून आपलं जीवन संपवून शतजन्मीची नरक यात्रा भोगीन, असा प्रण आपल्या गुरुवर्यासमोर घेतला गोरक्षनाथांनी. आणि गोरक्षनाथांची ती प्रतिज्ञा ऐकून मच्छिंद्रनाथ आश्चर्यचकित झाले. मच्छिंद्रनाथ या ठिकाणी घाबरले. अशी कशी प्रतिज्ञा घेतली या गोरक्षांनी?
आणि मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाला म्हणतात, गोरक्षा, राजाला उठवून आपल्या हातामधलं नाहीये. राजाने आपल्या या ठिकाणी कर्म अकर्म सगळी ही जी आपल्या या कर्माच्या बंधनातून राजा मुक्त झालेला आहे आणि आपली या इहलोकीची यात्रा राजाने संपून तो मुक्त झालेला आहे. जन्म मरणाच्या पाशातून मुक्त झालेल्या राजाला जिवंत करणं कसं काय शक्य आहे? आता आपल्यानं आणि आपल्या गुरुवर्याच्याने राजाला उठवणं शक्य नाही. म्हणून गोरक्षाने आपण या ठिकाणी घेतलेल्या प्रतिज्ञेचं साच करण्यासाठी, प्रतिज्ञा सत्यात उतरण्यासाठी गोरक्षांनी लाकडं या ठिकाणी एकत्र करायला सुरुवात केली. गोरक्षनाथ लाकडं एकत्र करून स्वतःची चिता तयार करत आहे. ते दृश्य मच्छिंद्रनाथांनी पाहिलं आणि घाबरले. स्वतःच्या गुरुसाठी डोळा काढून देणारा गोरक्ष आपण केलेल्या प्रणसाठी जीव द्यायला मागे पुढे पाहणार नाही हे मच्छिंद्रनाथाला चांगले ठाऊक होतं. आणि आपला शिष्य संकटामध्ये पडलेला आहे आणि आपलं गुरु म्हणून कर्तव्य आहे की गोरक्षाला या संकटातून बाहेर काढणं आपलं परम कर्तव्य आहे. म्हणून मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथाला जवळ बोलून घेतलं. गोरक्षा, राजाला तर जिवंत करणं आता शक्य नाही आहे, परंतु या ठिकाणी आपल्याकडे एकच मार्ग आहे राजाला जिवंत करण्याचा, पण अतिशय कठोर असा मार्ग आहे आणि अतिशय जिम्मेदारीचा हा मार्ग आहे. राजाला तर उठवणं आता शक्य नाही. मी काय करतो, माझ्याकडे परकायाची सिद्धी आहे आणि मी माझा जीव परकायेनं राजाच्या जीवामध्ये, राजाच्या देहामध्ये प्रवेश करतो आणि माझं जे हे शरीर आहे ते शरीर तो गुप्त ठिकाणी जपून ठेवतो. आज दुःखामध्ये पडलेली ही प्रजा, या प्रजेला बाहेर काढणं आपलं परम कर्तव्य आहे. मी परकाया प्रवेश करून राजाच्या देहामध्ये प्रवेश करतो आणि माझ्या या देहाला सांभाळण्याचं काम तुझं. 12 वर्षे या ठिकाणी मी राज्य करतो राजाच्या देहामध्ये संचार करून, परंतु 12 वर्षानंतर पुन्हा या देहामध्ये पूर्ववत प्रवेश करून आपण दोघेही या प्रजाजनांचं कल्याण करण्यासाठी, तीर्थभ्रमण करण्यासाठी आपण नाना तीर्थक्षेत्री जे काही आपलं कर्म आहे त्या कर्म करूया. आता आपल्या शिष्याला या संकटातून काढण्यासाठी मच्छिंद्रनाथांनी हा निर्णय घेतला आणि गोरक्षनाथाला आपलं शरीर रक्षण करण्यासाठी सांगितलं. मच्छिंद्रनाथांनी डोळे झाकून परकाया मंत्राचा प्रयोग केल्याबरोबर परकायेनं राजाच्या देहामध्ये संचार केला. मच्छिंद्रनाथाचा आत्मा राजाच्या शरीरामध्ये गेला आणि ज्यावेळी मच्छिंद्रनाथांनी आपला आत्मा देहाबाहेर काढला त्यावेळी मच्छिंद्रनाथाचा देह मृत अवस्थेत पडल्यासारखा, जीव नसल्यावर शरीर कसं मृत अवस्थेमध्ये असल्यासारखं मच्छिंद्रनाथाचं शरीर झालं आणि मच्छिंद्रनाथ जमिनीवरती पहुडलेले आहेत. गोरक्षनाथ त्याच ठिकाणी बसलेला आहे आणि परकाया प्रवेशाने मच्छिंद्रनाथाने राजाच्या देहामध्ये प्रवेश केला आणि अंत्यसंस्कार असलेला त्या राजाचं सगळं या ठिकाणी क्रियाकर्म झालेलं होतं. फक्त राजाच्या चितेला अग्नी द्यायचं शिल्लक होतं आणि राजाच्या चितेला अग्नी देण्यासाठी ज्यावेळी प्रजाजन आले त्यावेळी राजाच्या देहामध्ये मच्छिंद्रनाथाने प्रवेश करून राजा उठून बसला. आपल्या राजाला जिवंत झालेलं पाहून सगळ्यांना आनंद झाला. सगळ्यांनी मनाच्या ठिकाणी अतिशय उल्हासदायक वातावरण तयार करून सगळे आनंदाने उड्या मारू लागले. आपला राजा शुभाशुभ कर्म केले. आपल्या राजाचे चांगले कर्म असल्यामुळे कदाचित ईश्वराने राजाला या ठिकाणी पाठवून दिला असावं. काही जण चिंता काही जण तर्क वितर्क करू लागले. काही जण म्हणतात नाही हो, राजाच्या कर्म आणि अकर्माचा हिशोब शिल्लक राहिला असावा आणि राजाचे कर्म या जीवनामध्ये शिल्लक राहिले असल्यामुळं राजाला पुन्हा या देहामध्ये भगवंतांनी पाठवून दिलं असावं.
असे तर्क वितर्क प्रजाजन करू लागले. काही का असेना सगळेजण आनंद झाले. रेवतीला तर एवढा आनंद झाला. आनंदाने उड्या मारणारे रेवती राणी आपल्या प्राणनाथाला पाहिलं आणि प्राणनाथाला पाहून घट्ट मिठी मारली. महाराज आले आणि आपले प्राणनाथ आले. मच्छिंद्रनाथांनी अंतर्बुद्धीने अंतरदृष्टीने सगळ्या या ठिकाणी राजाचे जे कर्म होते, राजाचे जे काही राज्य कारभारामधल्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या सगळ्या अंतरज्ञानाने जाणून घेतल्या. सगळे नगरवासी आपापल्या घरी निघून गेले आणि ती जी चिता रचलेली होती त्या चितेला तसंच ठेवता येणार नाही. ती चिता राजाची वाट बघत बसेल म्हणून एक सोन्याचा पुतळा तयार केला आणि त्या सोन्याच्या पुतळ्यावरती राजाचे अंत्यसंस्कार करण्यात आले. राजाचा अंत्यविधी सोन्याचा पुतळा त्या ठिकाणी चितेवरती ठेवून अंत्यविधी करण्यात आला. सगळे नगरवासी सगळे प्रजाजन सुखामध्ये आहेत, सगळे आनंद उत्साहामध्ये आहेत. त्यांच्या देहामध्ये मच्छिंद्रनाथांनी प्रवेश केला होता. इकडं गोरक्षनाथ शिवालयामध्ये मच्छिंद्रनाथाला घेऊन आले. मच्छिंद्रनाथाचा देह शिवालयामध्ये ठेवला आणि त्या ठिकाणी एक पुजारीण आली. आता एकट्यानं या परिसरामध्ये आपण नवीन आहोत. या पुजारीला सगळी या परिसराची विचारावी म्हणजे काय, या ठिकाणी गुप्त असं कोणतं ठिकाण आहे का ज्या ठिकाणी गुरुवर्यांना ठेवता येईल. आपल्याला तर या ठिकाणाबद्दल काही माहिती नाही आणि झालेला सगळा वृत्तांत त्या जे पुजारीण आहे पुजारीणीला सांगावं, तिने आपली मदत करेल. गोरक्षनाथांनी पुजारीण आलेली पाहिल्याबरोबर मच्छिंद्रनाथाचा देह कडेला ठेवला आणि संपूर्ण हकीकत त्या शिवालयामध्ये पूजा करणारी जी पुजारीण होती त्या पुजारीणीला सांगितला. गुरु मच्छिंद्रनाथ, माझ्या मच्छिंद्रनाथाचा हा देह आहे आणि राजा मच्छिंद्रनाथांनी राजाच्या देहामध्ये प्रवेश केला असल्यामुळं 12 वर्ष राजा राज्य करणार आहे आणि 12 वर्षानंतर या देहामध्ये ते संचार करणार आहेत. तोपर्यंत या देहाला सांभाळण्याची जबाबदारी गुरुवर्यांनी माझ्यावर दिलेली आहे आणि कृपा करून आपण सांगा, या ठिकाणी असे एखादी गुप्त ठिकाण आहे का ज्या ठिकाणी मी माझ्या गुरुवर्याचा देह सुरक्षित ठेवू शकेन. आपल्या गुरुविषयी असणारी निस्सीम भक्ती, आपल्या गुरुविषयी असणारं प्रेम त्या पुजारीने पाहिलं आणि गोरक्षनाथाची आपण मदत करावी म्हणून एक गुप्त ठिकाणचं असं विवर दाखवलं आणि या विवरामध्ये तुम्ही तुमच्या गुरुवर्याचा देह सुरक्षित ठेवू शकता. गोरक्षनाथांनी ते विवर पाहिलं आणि गुप्त अशा त्या भुयारामध्ये या ठिकाणी म्हणले आपल्या गुरुवर्याचा देह आपण सुरक्षित ठेवू शकतो. सगळी खात्री करून घेतली आणि गोरक्षनाथांनी तो देह गुरुवर्याचा उचलला आणि त्या गुहेमध्ये आणून ठेवला. पुजारिणीला गोरक्षनाथ म्हणतात, हात जोडून विनंती आहे, मी जे हे तुम्हाला सगळा वृत्तांत सांगितलेला आहे, मी हे जे तुम्हाला गुप्त गोष्टी सांगितलेल्या आहेत ह्या गुप्त गोष्टी तुमच्या मनामध्ये ठेवा. तुम्हाला आणि मला आणि माझ्या गुरुवर्याला फक्त तिघालाच माहिती आहे की हा मच्छिंद्रनाथाचा देह आहे आणि याच्या मधला जीव त्रिविक्रम राजाच्या देहामध्ये आहे आणि आपण सांगितलेल्या गोष्टीची गुप्तता ठेवण्यासाठी त्या पुजारिणीला सांगितले. पुजारिणीने होकार दिला आणि त्या ठिकाणाहून निघून गेली. आता त्या गुहेजवळ असणाऱ्या शिवालयामध्ये गोरक्षनाथ आपल्या गुरुचा देह रक्षण करत त्या ठिकाणी रात्रंदिवस तत्पर आहे. ज्यावेळी गुरुवर्याचा देह त्या गुहेमध्ये ठेवला, गुहेचं द्वार बंद केलं आणि द्वार बंद करून रक्षणासाठी बाहेर शिवालयामध्ये बसलेले आहेत. इकडं राजा नगरीमध्ये अतिशय सुंदरपणे चोखपणे आपला सर्व कारभार पाहत आहे. मच्छिंद्रनाथ आहेत होते डोळे झाकल्याबरोबर अंतर्दृष्टीने राजाच्या गुप्त गोष्टी काय, राजाचं हित काय, राजाचं अहित काय, राजाचे कोण दूत आहेत, कोण शिपाई आहे, कोण प्रजा,
एका क्षणार्धामध्ये गोष्टी ज्ञात करून घेतल्या आणि राणीला माहित असलेल्या राजाबद्दलच्या गुह्य गोष्टी, ज्या गोष्टी फक्त पती पत्नीलाच माहित असतात आणि त्या दोघांमध्ये असणाऱ्या त्या गुह्य गोष्टी त्या सुद्धा गुरुवर्यांनी जाणून घेतल्या. एके दिवशी संध्याकाळी सुवर्णाच्या मंचकावर राजा आणि राणी पहुडलेले आहेत, झोपलेले आहेत. मंचकावर झोपलेले असताना राणीच्या मनामध्ये शंका उत्पन्न झाली, संशय निर्माण झाला की हे जे त्रिविक्रम महाराज आहेत हे आपलेच पती आहेत का, हे आपण एकदा तपासूनच पाहावं. आणि राजाला गुह्य प्रश्न विचारला, राजाला गुज गोष्टी विचारल्या ज्या फक्त महाराणीला आणि राजाला या दोघालाच माहित होत्या. परंतु त्रिकालज्ञानी असणारे आमचे मच्छिंद्रनाथ, त्यांचा जीव या राजाच्या देहामध्ये होता. त्यांनी अतिशय सुव्यवस्थितपणे राणीच्या प्रश्नांची उत्तरे दिली आणि राणीच्या मनामध्ये असलेला संशय निरसन केलं त्या शंकेचं. राणीच्या मनाला पटलं की म्हणली हे आपलेच पतिदेव आहेत, आपलेच प्राणनाथ आहेत. आनंदाने दोघांचा संसार सुरू आहे. बघता बघता 5 वर्ष उलटून गेली आणि 7 वर्ष झाल्यानंतर रेवतीच्या देहामध्ये, रेवतीच्या शरीरामध्ये गर्भ राहिला आणि दिवसेंदिवस तो गर्भ वाढीला लागला. मोठा झाला गर्भ आणि 9 महिने झाल्यानंतर राणी प्रसूत झाली आणि सुंदर आणि दिव्य अशा पुत्राला राणीने जन्म दिला. राजामध्ये आनंद झाला. राज्यामध्ये सगळी आनंदाची वार्ता पसरली. महाराज त्रिविक्रमाला या ठिकाणी पुत्र झाला आणि त्यांचा आता या ठिकाणी कुळी वाढणार आहे पुढे. आणि आपल्या प्रजेवर, आपल्या पोटच्या लेकराप्रमाणे प्रेम करणारा हा राजा, याचा पुत्र सुद्धा आपल्यावरती त्याचप्रमाणे माया करेल, जिव्हाळा आपल्यावरती लावल. या आशेने सगळी प्रजा खुशी झाली. सगळ्या या नगरामध्ये आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे. नगाडे वाजत आहेत, ढोल ताशांचे पथक वाजत आहेत आणि सगळ्या नगरीमध्ये हत्तीवर संपूर्ण नगरामध्ये साखर म्हणजे गोड धोड वाटण्यात येत आहे. अन्नधान्य वाटलं, सुवर्ण वाटलं. हो, आता काय त्या राजाला आनंद झाला, काय रेवतीला आनंद झाला. सगळ्या नगरामध्ये दवंडी पिटून सगळ्यांना काय पाहिजे सगळ्या याचकांना तृप्त केलं. अतिशय आनंदी वातावरण आहे. 12 दिवस उलटल्यानंतर बाळाचं बारसं केलं आणि त्या बाळाचं नाव धर्मनाथ असं ठेवलं. महाराज त्रिविक्रम, राणी रेवती आणि त्यांचा मुलगा धर्मनाथ, अतिशय सुंदर राज्य सुरू आहे. राज्याचा कारभार अतिशय चोखपणे मच्छिंद्रनाथ म्हणजेच त्रिविक्रम अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडत आहेत. राजाचा नित्यनेम होता दररोज सकाळी शिवालयामध्ये भगवान शंकराच्या दर्शनासाठी जायचं आणि नंतरच नित्यक्रम आपली करायचे. इकडे मच्छिंद्रनाथ राजाचा देह, मच्छिंद्रनाथाचा देह रात्रंदिवस या ठिकाणी सुरक्षा करीत होते. त्यांच्या देहाची ज्या गुहेमध्ये त्यांचा देह ठेवला होता, गुहेच्या जवळच एक शिवालय होतं. त्या शिवालयामध्ये रात्रंदिवस नामस्मरण करत राहावं. दिनी रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. संताचा काय हो, डोळे झाकल्यानंतर प्रभूच्या नामस्मरणामध्ये तल्लीन होणारे हे संत जन प्रत्यक्षात भगवंताचाच अवतार असलेले. काय त्यांचं नामस्मरण, काय त्यांची भगवंताविषयी सेवा, काय राधे राधे. आणि सुंदर असा दिनक्रम सुरू आहे. गोरक्षनाथांनी सकाळी उठावं, सुंदर अशा तीर्थामध्ये जाऊन स्नान करावं. पहाटेच्या वेळी स्नान आटपून ध्यान अवस्थेमध्ये बसावं आणि उगवणाऱ्या सूर्याकडे
पाहून आपलं ध्यान थांबवावं, ध्यानातून बाहेर यावं. नित्यक्रम सुरू आहे गोरक्षनाथांचा. आणि राजाचा सुद्धा नित्यक्रम होता की शिवालयामध्ये त्या यायचे दररोज दर्शनासाठी. राजा एके दिवशी दर्शनासाठी आले, गोरक्षनाथाला पाहिलं आणि गोरक्षनाथाची वार्तालाप केला. जणू त्यांना आणि गोरक्षनाथांना त्यांची गाठभेट झालीच नाही किंवा त्यांचा कधी वार्तालाप झालाच नाही असं गोरक्षनाथाशी बोलत आहेत, चर्चा करत आहेत. आणि सोबत प्रधान आहेत, शिपाई आहेत, परंतु दोघांमध्ये चालू असलेला वार्तालाप त्यांना काही लक्षातच येईना. राजांनी आपल्या देहाविषयी चौकशी केली. सुरक्षित आहे ना म्हणले देह? चांगल्या पद्धतीनं कार्यभार पार पाडा आणि अतिशय चोख पद्धतीनं तुमच्यावर दिलेले कार्य संपूर्ण साधू महाराज पार पाडा. ते बोलत होते बर्बर भाषेमध्ये आणि शिपायांना काहीच कळायला तयार नव्हते. कुठल्या भाषेमध्ये बोलालेत, काय संवाद साधलालेत, कुणालाच कळालं नाही. दोघांचा संवाद झाला. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांनी हात जोडून गुरुवर्यांना म्हणतात, गुरुवर्य, आता नित्यनेमाप्रमाणे आपण या ठिकाणी येत आहात आणि आता आपल्या परीने आपण आपल्या देहाची सुरक्षा करा आणि मला आज्ञा द्या. आता तीर्थाटनासाठी मी जाणार आहे, तीर्थक्षेत्राचं दर्शन घेण्यासाठी मी जाणार आहे. गुरुवर्य मला कृपा करून आज्ञा द्या. आणि आता सगळं काही सुव्यवस्थित आहे आणि आता कुठल्याच प्रकारची चिंता आपल्याला नाही. राजाने पाहून गोरक्षनाथाला या ठिकाणी आदेश दिला. ठीक आहे म्हणजे गोरक्षा, तीर्थभ्रमण करायचं आहे ना, जावा म्हणजे बिनधास्त जावा, तीर्थक्षेत्रामध्ये दर्शन करून या म्हणजे 12 वर्षानंतर या ठिकाणी या आणि आपलं ठरल्याप्रमाणे आपण आपला कार्यभार पूर्ण करू. दोघांमध्ये चर्चा झाली. आपल्या गुरुवर्याचा आदेश घेऊन गोरक्षनाथ काशी तीर्थक्षेत्रामधून, जे प्रयाग नावाचं नगरी होती, त्या नगरीमधून बाहेर पडले आणि मजल दर मजल करीत वेगवेगळ्या प्रकारच्या तीर्थक्षेत्रांना भेटी देत त्यांचं दर्शन घेत गोरक्षनाथ निघाले. आता या ठिकाणी राजाच्या देहाचं संरक्षण करण्यासाठी केवळ राजाच आहे. गोरक्षनाथ तर गेले आता तीर्थाटन करायला, देवदर्शन करायला. राजा नित्यनेमाप्रमाणे यावं, सकाळी गुहेकडे पाहावं आणि सगळं काही सुरक्षित आहे का एकदा व्यवस्थित निरखून बघायचं, चौकशी करायची आणि आपापल्या नित्यक्रमाला लागायचं. एके दिवशी महाराणी रेवती शिवालयामध्ये दर्शनासाठी आली. सोबत दास्यांना घेतलेला आहे. ज्यावेळी राजे महाराजे, राण्या महाराण्या दर्शनासाठी येतात, त्यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे सुरक्षाकर्मी असतात, त्यावेळी त्यांचे शिपाई त्यांच्या सोबत त्यांच्या रक्षणासाठी असतात. आणि रेवती ज्यावेळी दर्शनासाठी आली शिवालयामध्ये, मनोभावे महादेवाला वंदन केलं आणि महादेवाला वंदन करून महादेवाला रेवती म्हणते, हे भोलेनाथा, तुमच्या कृपेमुळे या देहाला सगळी सुख प्राप्त झालेली आहेत. आमच्या राज्यामध्ये अखंड असं या सुखाचा झरा वाहत आहे. आपली कृपा दृष्टी असल्यामुळं हे सगळं काही शक्य होत आहे भोलेनाथा. आणि आपण माझ्यावरती एक अजून कृपा करा. माझी एक आता शेवटची इच्छा आहे. मला पुत्र संतान प्राप्त झालं, राज्य अतिशय सुव्यवस्थित सुरू आहे, धर्मनाथ सुद्धा अतिशय प्राज्ञिक आणि ज्ञानी आहे आणि मी अशा सौभाग्य अवस्थेमध्ये आहे आणि मी हे सुहासिनी असताना भगवंता माझ्यावरती एक कृपा कर. मी जिवंत असतानाच, मी सवाशीन असतानाच
मला या इहलोकामधून सुहासिनी असतानाच मला मरण दे देवा, म्हणजे माझं हे जे सवाष्णपण आहे ते सार्थकी लागेल. पुजारीनं बोलणं ऐकलं रेवतीचं आणि खदखदा हसू लागले. पुजारीनं हसल्यावर राणीच्या मनामध्ये शंकेचं वादळ निर्माण झालं. जगाच्या वेगळं मी असं काय मागितले? मी सुवासिनी असतानाच मला देवानी मरण द्यावं, म्हणजे विधवेचं दुःख मला माझ्या पदरी येणार नाही. जगाच्या वेगळं मी असं काय मागणं मागितलं जे ऐकून ही पुजारीन हसू लागली. राणीच्या मनामध्ये शंकेचं वादळ निर्माण झालं. काय झालं असावं? आपलं काही चुकलं का? किंवा काय वृत्तांत घडलेला आहे जेणेकरून ही पुजारीन माझ्यावरती हसली? राणीच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आणि प्रश्नाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेली राणी तिचं मन पुजारिणीला विचारण्यासाठी पुजारिणीकडे चौकशी करू लागलं. राणी पुजारींजवळ आली आणि त्या गुरुविनीला म्हणते, बाई का हसतेस? काय झालं माझ्या हसण्यावरती? आणि त्यात हसण्यासारखं काय आहे? आता ही जर खरी वार्ता सांगितली, गोरक्षनाथांनी गोष्टीची गुप्तता राखण्यासाठी पुजारिणीला सांगितलं होतं, आणि हे जर आपण महाराणीला सांगितलं तर गोष्टीची जी गुप्तता आहे ते गुप्त राहणार नाही. गोष्ट कुणाला माहित होती? एक राजा त्रिविक्रम, त्यांच्या देहामध्ये असणारा मच्छिंद्रनाथाचा जीव. एक त्यांना माहित होती गोष्ट, दुसरी गोरक्षनाथाला, आणि तिसरी या गुरविणीला. तिघांनाच गोष्ट माहित होती की त्रिविक्रम राजाच्या देहामध्ये मच्छिंद्रनाथाचा जीव आहे. पुजारीन म्हणते, महाराणी माफ करा, मी आपल्यावरती हसले, मला क्षमा करा, माझा अपराध पोटामध्ये घालून मला उदार अंतःकरणाने माफ करा. राणीला खरं काय ते कळाल्याशिवाय राणीचं मनच समाधान होत नव्हतं. काय झालं पुजारी? काय झालं मला सांग. गुरुविन, काहीतरी वृत्तांत झाला असावा, काहीतरी चुकलं माझं, किंवा काहीतरी गोष्टीची गुप्तता आहे जेणेकरून तू हसत आहेस, किंवा हसण्यामागचं काय कारण आहे? पुजारीन म्हणते, महाराणी मी जर तुम्हाला सांगितलं तर माझ्यावरती दुःख ओढवेल आणि एक वेळ माझा प्राण सुद्धा जाईल. मी जर तुम्हाला सांगितलं या गोष्टीची वाच्यता अतिशय गुप्त असणारी गोष्ट, या गोष्टीची वाच्यता कोणापुढेच करू नये असा मी प्रण घेतलेला आहे, असं मला या ठिकाणी संतांनी सांगितलेलं आहे. मी गोष्ट तुम्हाला सांगू शकत नाही. कृपा करून माझ्यावर उदार अंतःकरणाने मला माफ करा, मला क्षमा करा. मी चुकले, माझं चुकलं, मी हसले तुम्हाला, तुमच्या बोलण्याला पाहून मला माफ करा. म्हणून पुजारी निघण्याच्या तयारीत आहे. राणी आदेश दिला, थांब, खबरदार, एक पाऊल सुद्धा पुढे टाकायचं नाही. काय गोष्ट आहे? आदेश आहे आमचा. काय झालं तुला हसण्यासारखं? त्यावेळी पुजारिणीचं काही चाललं नाही आणि संपूर्ण काय जे वृत्तांत आहे तो वृत्तांत पुजारिणीनं सांगितला. राणी, तू म्हणतेस की मी सुहास म्हणजे सौभाग्यवती असताना देवानी मला वर नेलं. मुळात तू सौभाग्यवती नाहीच आहेस, तू सुवासिनी नाहीच आहेस. मुळामध्ये ज्यावेळी त्रिविक्रम राजा मरण अवस्थेमध्ये मरण पावला त्यावेळी राजाच्या देहामध्ये मच्छिंद्र नावाच्या जतीने प्रवेश केला आणि मच्छिंद्रनाथ इतके दिवस तुझ्या सोबत संसार करत आहे. मुळात तू विधवाच आहेस आणि एका विधवा बाईने मी सवाशीन आहे आणि मला सवाशीन असतानाच मरण येऊ दे. तुझ्या ह्या बोलण्यावरती, ह्या वाक्यावरती मी हसले. राणी एक क्षण स्तब्ध झाली. काय करावं तिच्या काहीच लक्षामध्ये यायला तयार नाही. राणी सोबत जो हा वृत्तांत झाला होता, भरत वंशामध्ये कुंती सोबत सुद्धा हाच
थोडा बहुत मिळता जुळता ह्याच संकटामध्ये कुंती सुद्धा अडकलेली होती. आणि याला या ठिकाणी मच्छिंद्रनाथाचं दुष्कृत्य तर म्हणता येणार नाही, पापकर्म तर म्हणता येणार नाही. प्रजेच्या हितासाठी त्यांनी हे केलेलं आहे असं राणीच्या लक्षात आलं. आणि शंका कुशंकांनी भोंगवणार तिचं ते मन विचार सागरामध्ये पडलं. पुढे त्या गुरुविनीला विचारत म्हणते, महाराणी काही म्हणतेस म्हणले तू, असं कुठं शक्य आहे काय? एखादा माणूस मृत पावल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये दुसऱ्या माणसाचा जीव त्याच्या शरीरामध्ये जाईल का किंवा जात असतो का? असं हे काही खरं असतं का? तू खोटं बोलतेस. त्या गुरुविनीनं सांगितलं, राणी सरकार, मी जे बोलते ते खरं बोलत आहे आणि कृपा करून माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवा. राजा त्रिविक्रमाच्या देहामध्ये मच्छिंद्रनाथाच्या जतीने प्रवेश केलेला आहे आणि त्याचा देह इथल्याच एका विवरामध्ये आहे. याच शिवालयामध्ये मच्छिंद्रनाथाने आपला देह, आपला जीव राजाच्या शरीरामध्ये इतच सोडला आणि जवळच्याच त्या विवरामध्ये गुहेमध्ये मच्छिंद्रनाथाचा देह गुप्तपणे ठेवलेला आहे. ज्यावेळी मच्छिंद्रनाथाचा देह गोरक्षनाथांनी आणि पुजारिणीने ठेवला होता, त्यावेळीच पुजारिणीनं प्रश्न विचारले होते गोरक्षनाथांना की म्हणले, महाराज 12 वर्षापर्यंत ही देह राहील का? त्यावेळी गोरक्षनाथांनी सांगितलं होतं की हा कुण्या सामान्य माणसाचा देह नाही आहे, हा कोण्या सामान्य मनुष्याचा देह नसून प्रत्यक्षात मच्छिंद्रनाथाचा देह आहे. आणि भगवंताचा नवनारायणाच्या अवतारामधल्या असणाऱ्या या अवतारामध्ये मच्छिंद्रनाथ अमर आहे, म्हणले अमर आहेत, अमर आणि चिरंजीव असणारे मच्छिंद्रनाथ, त्यांचा हा देह आहे, तो सहजासहजी नष्ट होणार नाही. तोच वृत्तांत पुजारींना सांगितली. महाराणी रेवतीला सगळा वृत्तांत कळाला आणि आपल्यासोबत राज्य करणारा राजा, त्याच्या देहामध्ये मच्छिंद्रनाथाचा जीव आहे आणि मच्छिंद्रनाथाचा देह त्या गुहेमध्ये आहे. राणीने सगळं वृत्तांत जाणून घेतला. त्या दिवशीपासून राणीला झोपच लागाय तयार नाही. रात्री गेली, रात्रभर राणीला झोप लागला नाही. काय करावं, काय करावं, काय करावं विचारचक्रामध्ये बुडून गेलेली राणी, तिचा डोळाच लागाय तयार नाही. सुवर्णाच्या मंचकावरती इकडून तिकडं बाजू बदलत आहे फक्त. आणि राणीने मनाच्या ठिकाणी निश्चय केला, 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मच्छिंद्रनाथ काही करून या देहामधून आपल्या देहामध्ये प्रवेश करतील. जर मच्छिंद्रनाथाचाच देह राहिला नाही तर आपल्या सोबत राज्य करणारा हा त्रिविक्रम राजा अयोनी संभव म्हणले कित्येक दिवस राहील. आणि हा धर्मनाथ आहे, लहान बाळ आहे. जर या अवस्थेमध्ये मच्छिंद्रनाथांनी ही देह सोडला तर धर्मनाथ लहान, एवढा मोठा राज्यकारभार त्याला पाहणं होईल का? एवढं मोठं आपलं विस्तीर्ण असं राज्य आहे, विशाल काय कारभार, त्याला बाळाला काही बघणं शक्य होणार नाही. आपण मच्छिंद्रनाथाच्या देहाचे तुकडे तुकडे करून देह नष्ट करून टाकाव, म्हणजे पुढचं या ठिकाणी चिंताच मिटली. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी, सगळं या ठिकाणी आपण नष्ट करून टाकाव. आणि राणी विचार करत आहे, काय करावं, काय करावं, काय करावं. अतिशय विचार अवस्थेमध्ये आपल्या महालामध्ये राजा निद्रा अवस्थेमध्ये असताना इकडून तिकडे, इकडून तिकडे, इकडून तिकडे राणी फिरत आहे. काय करावं, काय करावं, काय करावं. हातावर हात मारून राणी विचार करत आहे. आणि त्याच रात्री मध्यरात्री 2 वाजता राणी निघाली. आपल्यासोबत 2 दूत घेतले, 2 शिपाई घेतले आणि शिपायांना सोबत घेऊन महाराणी म्हणते, चला आपल्याला एका मुख्य कामगिरीसाठी जायचं आहे आणि गुप्तता या गोष्टीची अशी आहे, इतर कुणालाही आपल्याला सांगायचं नाही. चला 2 मशाली घ्या.
राणीच्या आज्ञेनुसार शिपायांनी हातामध्ये 2 मशाली घेतल्या आणि ते निघाले. महालाच्या बाहेर पडले. इकडे इकडे बघत आपल्याला कोणी पाहिलं तर नाही ना. इकडे इकडे बघून ते दोघेही निघाले. 3 जण आहेत. 2 धष्टपुष्ट असलेले सैनिक आणि महाराणी. महाराणींना मशाल दाखवत एक सैनिक पुढे आहे, एक पाठीमागे आहे. मधामध्ये महाराणी आहेत आणि मजल दरमजल करत ते घनदाट अशा अरण्यामध्ये आले, जंगलामध्ये. भयंकर अशी शांतता जंगलामध्ये पसरलेली होती. पुढे एक शिपाई आहे, पाठीमागे एक शिपाई आहे, मध्ये राणी चालत आहे. चला पुढे. राणी शिवालया जवळ आली आणि त्या गुहेजवळ येऊन थांबली आणि राणीने सांगितलं, गुहेचं दार उघडाया. राणीचा आदेश. त्या दोघांपैकी कोणाची बी हिंमत होत नव्हती की राणीला काय वृत्तांत झालेला आहे विचारावं. आणि त्यांचं ज्यावेळी काहीच चाललं नाही, त्यांनी अतिशय या ठिकाणी ताकद लावून त्या गुहेचं दार उघडलं. दार उघडलं तर काय, दिव्यकांती असणारा मच्छिंद्रनाथाचा देह त्या विवरामध्ये बघितला, असा जपून ठेवलेला. दिव्य असं मच्छिंद्रनाथाचा देह, शरीर. 8 वर्ष उलटून गेले होते. 7-8 वर्ष उलटून गेले असताना सुद्धा जशास तसा दिव्य देह कांती असणारा मच्छिंद्रनाथाचा देह राणीने पाहिला आणि तिच्या डोळ्यावरती विश्वासच बसला नाही. सैनिकांना आज्ञा दिली, सैनिकांनो, तुमच्या कमरेला जे या तलवारी टांगलेल्या आहेत, तलवारी घ्या आणि या साधूच्या देहाचे तुकडे तुकडे करून टाका. साधूचा त्या काय गुन्हा आहे? मेलेला आहे साधू, त्याच्या तर शरीरामध्ये जीव नाही. परंतु राणी याचे देहाचे तुकडे करण्यासाठी का सांगत आहे? काय वृत्तांत आहे? काय याची चूक आहे? राणी असं आपल्याला करण्यासाठी का सांगत आहे? त्यांना काही कळालं नाही. परंतु राज आदेशापुढे कोणाचंच काही चालत नाही. राणी सरकारने दिलेली आज्ञा होती, याच्या देहाचे तुकडे तुकडे करा. त्या विवरामधून देह बाहेर काढला. विवराचं दार बंद केलं. जसं होतं तसं पूर्ववत त्या ठिकाणी ठेवलं. त्या देहाला उचललं, बाहेर अरण्यामध्ये आणले आणि निष्ठुर हो निष्पाप त्या असणाऱ्या देहाला हातामध्ये कुऱ्हाड घेतली आणि त्या देहाचे तुकडे 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 करून 1000 तुकड्यामध्ये मच्छिंद्रनाथाचा देह विभागून टाकला. आणि मच्छिंद्रनाथाचा देह असा एक एक तुकडा उचलून अरण्यामध्ये खेवाळून टाकला. त्यावेळी कैलासाच्या ठिकाणी अंतर्धान अवस्थेमध्ये असणारे आमचे शंभूदेव, महादेव आणि पार्वती ध्यानमग्न अवस्थेमध्ये महादेव बसलेले असताना महादेव अचानक दचकून उठले. मच्छिंद्रनाथाच्या देहाचे तुकडे तुकडे केलेले आहेत आणि अरण्यामध्ये भिरकावून दिलेले आहेत. सगळाच्या सगळा वृत्तांत पार्वतीला सांगितला आणि पार्वतीला उमापती महादेव म्हणतात, उमे, अगं मच्छिंद्रनाथाच्या देहाचे तुकडे तुकडे केले राणी रेवतीनं. रेवतीचं बघ हे कृत्य. आणि असं करताना विचार सुद्धा केला नाही. चांगल्याचा बऱ्या वाईटपणाचा काय केलं होतं या मच्छिंद्रनाथाच्या देहाने. या देहाचे तुकडे करविले स्वतःच्या स्वार्थासाठी. एका महान अशा साधूचा देह, या देहाचे तुकडे केले. असं म्हणले आता काही करता येणार नाही. मच्छिंद्रनाथ भगवान शंकरांनी पार्वती मातेला सांगितलं की म्हणले, जा तू काय कर म्हणले, सगळ्या यक्षिणी जे आहेत यक्षिणींना सांग मच्छिंद्रनाथाच्या देहाचे तुकडे जमा करून ठेवण्यासाठी. इकडचा वृत्तांत सांगतो, मच्छिंद्रनाथाच्या देहाचे 1000 तुकडे करून जंगलामध्ये अरण्यामध्ये भिरकावून टाकले आणि पूर्ववत झालेल्या सगळं जशास तसं ठेवून महाराणी महालामध्ये आले. त्या 2 सैनिकांना धन दिलं. खुश झाले ते दोघं. कशाला काय विचारते, का केलं कसं? त्यांना सांगितलं ही बातमी गुप्त ठेवायची, कुणाला सांगायची नाही. आणि पूर्ववत असलेलं वातावरण. दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली आणि दुसऱ्या दिवशीची सकाळ होण्याच्या अगोदर पार्वती मातेंनी सगळ्या यक्षिणींना सांगितलं होतं की मच्छिंद्रनाथाच्या देहाचे तुकडे तुम्ही जमा करा आणि जमा करून या ठिकाणी पर्वतावरती आणा. सगळ्या यक्षिणींना सांगितलं. सगळ्या यक्षिणींनी मच्छिंद्रनाथाच्या देहाचे तुकडे जमा केले आणि जो वीरभद्र होता वीरभद्राच्या स्वाधीन केलं आणि अष्टभैरवांना सांगितलं, हाच तो मच्छिंद्र आहे. बरं झालं म्हणले याच्या देहाचे तुकडे तुकडे केले, हा जती मरण पावला म्हणले. हाच तो जती आहे ज्यानं वीरभद्रा तुला
या युद्धामध्ये हरवलं होतं बघ. वाताकर्षण अस्त्र प्रेरण करून तुझं शरीरातून प्राण तुझा बाहेर काढू पाहणारा हा मच्छिंद्र याच्या देहाचे तुकडे आहेत, जपून ठेवतो. हाच तो मच्छिंद्र आहे ज्यानं हनुमंतरायाला हात डोक्यावर पर्वत देऊन थांबविला आणि याच्या देहाचे तुकडे तू जपून ठेव. वीरभद्राला या ठिकाणी वीरभद्राने सगळेच्या सगळे तुकडे जपून ठेवले आणि वीरभद्राला त्या यक्षिणी सांगतात, यक्षिणी, चामुंडा, शंकिनी, डंकिनी सगळ्यांनी सांगितलं हे तुकडे तू जपून ठेव. आणि मच्छिंद्रनाथचा शिष्य गोरक्षनाथ महाप्रतापी आहे, महातेजस्वी आहे आणि सामर्थ्यवंत असणारा शिष्य कधी येईल काही सांगता येत नाही. त्यामुळं हे तुकडे या देहाचे तू जपून ठेव. आपली कामगिरी चोख प्रकारे पार पाडली आणि ज्यावेळी सगळे तुकडे वीरभद्राकडे आले त्यावेळी वीरभद्राने तो देह सुरक्षित ठेवला कैलासावर. 84,72,00,000 शिवगण त्या देहाच्या संरक्षणासाठी नेमले होते तर पहारा देऊन. यक्षिणी, चामुंडा, शंकिनी, डंकिनी सगळ्याच्या सगळ्या रक्षणासाठी आहेत आणि देह सुरक्षित ठेवल्यानंतर आता इकडचा वर्तमान ऐकूया. पहाट झाली, दिवस उघडला आणि राजा झोपेतून उठल्यानंतर नित्यनेम आपला सगळा आटपून स्नान करून शिवालयामध्ये गेले दर्शनासाठी. दर्शनासाठी गेल्यानंतर नित्यनेमाप्रमाणे बघितलं गुहेकडे जाऊन. गुहेचं दार तर ठीक आहे आणि आता काही चिंता नाही आणि राणीने पूर्ववत केलेली स्थिती असल्यामुळं या ठिकाणी राजाला म्हणजेच मच्छिंद्रनाथाला काही संशय आला नाही घातपात झाल्याचा त्या प्रेताबद्दलचा. आणि आता विषय कसा, 12 वर्ष उलटून गेली आणि 12 वर्ष उलटून गेल्यानंतर तीर्थाटन करण्यासाठी गेलेले गोरक्षनाथाला आपला कार्यभार पूर्ण करायचा होता. म्हणले 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर गुरुवारांनी आपल्याकडे दिलेलं कार्य आहे ते कार्य आपण पूर्ण करावं आणि पूर्ववत या देहामध्ये मच्छिंद्रनाथ आता संचार करतील. आपल्या गुरुवर्याची आठवण झाली आणि गोरक्षनाथ तीर्थक्षेत्रावरून वापस निघाले. आईसे नित्य राजविलास लोटून गेली वर्षे 12. सोयरीकडे तीर्थाटनास गोरक्ष सावध झालासे. तरी तो गोरक्ष पुढील अध्याय काय करिलो प्रताप प्रवाही. तरी स्वदेवधान देही सिद्ध करा उधारी. अवधान पाहुण्यात बहुत कथा वदेल धुंडी सुत मालून हरीचा शरंगत दास संताचा असे की. स्वस्ती श्री ग्रंथ भक्तिसार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिस्वत भाविक चतुर 32 गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु श्रीरस्तु. कुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. राजा रामचंद्र महाराज की जय. कपिवर्य महारुद्र हनुमान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. श्री नवनाथ महाराज की जय. आपण मनोभावानं जर इथपर्यंत जर विदाउट स्किप न करता जर ऐकलेला हा अध्याय
खरंच जर भक्तिभावानं जर ऐकला असेल तर या अध्यायाची फलश्रुती नक्कीच आपल्याला लाभेल. नवनाथ भक्तिसाराच्या 32व्या अध्यायाची फलश्रुती अशी आहे, गंडांतर नाहीसे होईल व आयुष्य वाढेल. एखाद्याचं जर आयुष्य कमी असेल तर या अध्यायाच्या श्रवणाने, पठनाने आणि चिंतनाने आयुष्य वाढेल असं आमच्या महान अशा भक्तिसार ग्रंथांनी सांगितलेलं आहे. अतिशय गोड आणि पवित्र असणारा हृदयस्पर्शित अध्याय उद्याच्या अध्यायामध्ये गोरक्षनाथ येतील. काय करतील आता मच्छिंद्रनाथाचे तर देहाचे तुकडे झाले, काय होईल उद्याच्या अध्यायामध्ये कथा. सर्व श्रोत्यांनी अवश्य उद्याच्या कथेचा लाभ घ्यावा. चॅनलला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जे आपल्या भाविक आहेत, ज्यांना कथेची आवड आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. त्यांच्यापर्यंत त्यांनाही कथेचा आस्वाद घेऊया, त्यांनाही आनंद घेऊया. सबस्क्राईब करा चॅनल, सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे प्रत्येक अध्यायाचे व्हिडिओ तुम्हाला अपलोड केल्यानंतर लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. कमेंट मध्ये आदेश श्री गुरु मच्छिंद्रनाथ महाराज की जय असं लिहा आणि श्री गुरुच्या गोड अशा चिंतनाने आजच्या अध्यायाचं या ठिकाणी निरूपण करूया. रामकृष्ण हरी. आदेश.